तर एक नवीन फीचर आलेले ते पण आपल्या यूट्यूबवरती. तर यूट्यूबवरती एक नवीन फीचर आलेलं आहे. ते सगळ्यांच्या म्हणजे जेवढे क्रिएटर असतील, जेवढे यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड करणार असतील, जेवढे नवीन आता जे सध्या यूट्यूबवरती काम करायचे भरपूर सारे मुलं असतील त्यांना यूट्यूबवरती काम करायचं, तर तुमच्यासाठी एकदम फायद्याची गोष्ट आहे. ते म्हणजे नवीन फीचर आलेलं आहे यूट्यूबवरती. ते नवीन फीचर काय असणार आहे हे सगळं तुम्हाला मी दाखवतो. आणि त्या फीचरमुळे आपल्याला खूप सारे फायदे होणार आहे. जे पण नवीन क्रिएटर असतील त्यांच्यासाठी तर खूप फायदा आहे. कारण आपले व्हिडिओ काही सुरुवात करतो आपण 0 पासून 0 सबस्क्रायबर असता, त्यानंतर 100 होता, 200 सबस्क्रायबर होता, पण लवकर आपले 1K सबस्क्रायबर पूर्ण होत नाही. 1K सबस्क्रायबर जरी पूर्ण झाले तर वॉच टाइम आपला पूर्ण होत नाही. तर हा कसं काय करायचा, सध्या या फीचरमुळे तुम्हाला फायदे भरपूर होणार आहे. त्यामुळे यूट्यूबवरची नवीन फीचर काय आलं आहे हे पूर्ण ऐका. तर चला कुठलाही टाइमपास करता व्हिडिओ करूया सुरू. आपल्याला आता यूट्यूबवरती तुम्हाला मी दाखवतो. तर यूट्यूबवरती आल्यानंतर इथं आता तुम्हाला भरपूर सारे टॅब दिसतात. इथं होम टॅब, शॉर्ट्स, त्यानंतर ते व्हिडिओ अपलोड करतो आपण. तर व्हिडिओ अपलोड करतोय, ज्यावेळेस आपण अपलोड करतो त्यावेळेसच आपल्याला ते नवीन फीचर बघायला भेटणार आहे. इंस्टाग्रामवरती सुद्धा अवेलेबल आहे. म्हणजे तुम्हाला समजलं असेल मी काय बोलतोय. आता भरपूर सारे क्रिएटर त्यांना माहिती असेल, काही माहिती नसेल. जे पण नवीन असतील त्यांनी फटाफट चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तर इथं प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. प्लसच्या आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर इथं आपण व्हिडिओ अपलोड करतो शॉर्ट्स. आता तुम्हाला मी शॉर्ट्स आता एक नॉर्मल एक्झाम्पल घेऊन दाखवतो. शॉर्ट्समध्ये आता आपण 10 फोटो घेतला, तर आता आपण हा अपलोड करणार आहे, हा व्हिडिओ अपलोड करणार आहे सॉन्ग वगैरे लावून. तर डन करतो इथं आपण. तर डन केल्यानंतर नेक्स्ट पेज जातो. इथं सॉन्ग वगैरे ॲड करायचं, त्यानंतर करेक्ट करायचं, त्यानंतर इथं नेक्स्ट अपलोड म्हणून आता ऑप्शन येतं. तर इथं भरपूर साऱ्या डिटेल येत्या. तर इथं आता क्रिएट युअर शॉर्ट. तर इथं आपण काहीतरी शॉर्टचं नाव द्यायचं. तर माय न्यू शॉर्ट असं नाव देऊ आपण, माय न्यू शॉर्ट. तर असं नाव दिलं. त्यानंतर हॅशटॅग वगैरे लावायचे. हॅशटॅग वगैरे लावले त्यानंतर खाली हॅशटॅग व्हायरल व्हिडिओ. तर असे भरपूर सारे हॅशटॅग असतात ते लावायचे. हॅशटॅग लावल्यानंतर आता इथं खाली बघू शकता पब्लिक व्हिडिओ. तर भरपूर सारं चूक करता इथं रिलेटेड व्हिडिओ भरपूर सारे रिलेटेड व्हिडिओ ॲड नाही करत. तर रिलेटेड व्हिडिओ तुम्ही ॲड करत जा. त्यानंतर खाली ऑप्शन आता बघू शकता इन्व्हाइट कोलॅबोरेशन. तर हे नवीन फीचर आपल्याला इथं बघायला भेटणार आहे. तर हे फीचर खूप छान आहे. तर एकदम भारी अपडेट केलेला आहे यूट्यूबनी. इन्व्हाइट कोलॅबोरेशन. तर कोलॅबोरेट तुम्ही करू शकता. यू आर इन कंट्रोल, ओनली यू कॅन मेक चेंजेस टू द व्हिडिओ. म्हणजे तुम्ही चेंजेस करू शकता. तुम्ही समजा कोणाला कोलॅबोरेट केलं, आपण म्हणजे कोलॅबोरेट करायचं. आता मी माझ्या चॅनलला, आता हे दुसरं चॅनल, तर माझ्या चॅनलला सर्व आता इथं मी कोलॅबोरेट करत आहे. ते फेल्युअर सिम्प्लिसिटी व्लॉग्स बघ 40,000 सबस्क्रायबर आहे. तर इथं अलो अनालिटिक्स तुम्ही असं ऑन करायचं, त्यानंतर क्रिएट लिंक करायची. तर बघू शकता. आणि तुम्ही शेअर पण करू शकता. ही लिंक व्हॉट्सअपने वगैरे कशाने तरी शेअर करून द्यायची. तर अशा प्रकारे तुम्ही कोलॅबोरेशन इथं ॲड करू शकता. आणि कोलॅबोरेशन ॲड करायचा फायदा तुम्हाला असा होईल की तुमचे व्हिडिओ व्हायरल होतील. म्हणजे ज्या पेजवरती जातील, तुम्ही ज्याला कोलॅबोरेट केलं, ज्या मोठ्या चॅनलला तुम्ही कोलॅबोरेट करशाल त्या चॅनलवरती तुमचे व्हिडिओ दिसतील किंवा शॉर्ट्स वगैरे अपलोड करशाल ते सुद्धा तिथं दिसेल. तर हा एक खूप मोठा फायदा झालेला आहे. तर कोलॅबोरेशनचा ऑप्शन मला तरी खूप छान वाटतंय. तुम्हाला कसं वाटतंय कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ जर आवडला तर दणकून शेअर करा. कारण एवढ्यामध्ये भरपूर सारी महत्त्वाची माहिती तुम्हाला मी सांगितली आहे. तर चला कुठला टाइमपास न करता व्हिडिओ करूया एंड. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. काय मस्त राहा.